ओके, गिव द हेडिंग एज ऑसिलेशन. ऑसिलेशन म्हणून हेडिंग द्या, पटपट ऑसिलेशन रिवाइज करूया, जेवढा होतं तेवढा, बाकीचा उद्या करूया. ऑसिलेशन्स. ओके, आता पहिला पॉईंट आहे त्याच्यामध्ये पिरियडिक मोशन म्हणजे काय. द मोशन दॅट रिपीट्स इटसेल्फ आफ्टर डेफिनेट इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन. हे सगळं आपल्याला माहित आहे. ओके, नेक्स्ट आहे ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय. द मोशन ऑफ द पार्टिकल अबाउट अ सर्टन पॉइंट. ओके, और द टू अँड फ्रो मोशन. टू म्हणजे टुवर्ड्स, फ्रो म्हणजे अवे फ्रॉम, परत टुवर्ड्स, परत अवे फ्रॉम, परत टुवर्ड्स, परत अवे फ्रॉम. हे सगळ्या डेफिनेशन्स आपल्याला माहित आहेत. त्यानंतर आहे सिंपल हार्मोनिक मोशन, SHM ची डेफिनेशन. सो लिहा डायरेक्टली, सिंपल हार्मोनिक मोशन. व्हेन टू से मोशन इज सिंपल हार्मोनिक, इफ द रिस्टोरिंग फोर्स is directly proportional to the displacement and it is opposite to the displacement, then the motion is called as SHM. So SHM साठी पहिल्यांदा हे लिहा, FREST म्हणजे रिस्टोरिंग फोर्स. आणि इथला बाळांनो प्रपोर्शनॅलिटी जो काय कॉन्स्टंट आहे तो लिहा इथं K, आणि हा -x ॲज इट इज. इक्वेशनला रिअरेंज करा. रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू -kx म्हणा. पटपट या फॉर्म्युल्यामध्ये काय काय दिले ते लिहून घ्या. FREST म्हणजे काय, रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय, द फोर्स दॅट ट्रायज टू ब्रिंग द पार्टिकल टू इट्स मीन पोझिशन. जो फोर्स पार्टिकलला मीन पोझिशनला आणायचा ट्राय करतो. द फोर्स विच ट्रायज टू ब्रिंग द पार्टिकल ॲट इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज रिस्टोरिंग फोर्स. मग पार्टिकल कुठं पण असू दे, राईटला असू दे, लेफ्टला असू दे, तुमचा रिस्टोरिंग फोर्स हा ऑलवेज टुवर्ड्स मीन पोझिशन असतो. एक्स काय आहे, डिस्प्लेसमेंट. हा ऍक्च्युअली वेक्टर फॉर्म आहे. आता वन डायमेन्शनल केस असल्यामुळे लोक इथं एफ बार आणि एक्स बार लिहित नाहीत, पण हा वेक्टर फॉर्म आहे. स्केलर म्हणून करायचं असेल तर एफ इज इक्वल टू के एक्स करा. तुम्हाला डायरेक्शन सेपरेटली माहित आहे आणि तुम्हाला फक्त नंबर पाहिजे नाही तर एफ इज इक्वल टू के एक्स केलं तरी चालते, पण इन रियालिटी हा वेक्टर फॉर्म आहे. ऍक्च्युली इथं एफ बार आणि एक्स बार लिहिलं पाहिजे, पण वन डायमेन्शनल केस असल्यामुळे लोक एफ बार एक्स बार लिहित नाहीत, प्लस मायनस मध्ये काम करतात. ओके, हा एक्स काय आहे, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ही ऑलवेज मीन पोझिशन पासून मेजर करतात. सो इट इज ऑलवेज अवे फ्रॉम मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज अवे फ्रॉम मीन पोझिशन, आणि त्याला मायनस. डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ऑलवेज अवे फ्रॉम मीन पोझिशन आणि त्याला अपोजिट म्हणजे ऑलवेज टुवर्ड्स मीन पोझिशन. म्हणून हा रिस्टोरिंग फोर्स हा कसा असतो, ऑलवेज टुवर्ड्स मीन पोझिशन आहे. ऑलवेज टुवर्ड्स मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट ऑलवेज अवे फ्रॉम मीन पोझिशन आणि त्याला अपोजिट म्हणजे ऑलवेज टुवर्ड्स मीन पोझिशन. सो एक्स इज डिस्प्लेसमेंट. ओके, राईट डाऊन. ऑलवेज त्याची डायरेक्शन जी असते ती ऑलवेज अवे फ्रॉम मीन, ऑलवेज अवे फ्रॉम मीन, आणि रिस्टोरिंग फोर्सची ऑलवेज टुवर्ड्स मीन. डायरेक्शन पण लिहून घ्या, ऑलवेज टुवर्ड्स मीन पोझिशन. That direction is always towards mean position. Okay. K ला काय म्हणतात, K is called as force constant. K is called as force constant. युनिट काय येईल त्याजवळ, F अपॉन x करा म्हणजे न्यूटन अपॉन मीटर. F अपॉन x येईल ना, K is equal to न्यूटन पर मीटर. ओके, फोर्स कॉन्स्टंट. त्याला आणखीन एक नाव आहे स्प्रिंग कॉन्स्टंट. ते पहिल्यांदा लिहा, पटपट लिहा. स्प्रिंग कॉन्स्टंट. युनिट ऑफ के जे काय आहे, स्प्रिंग कॉन्स्टंटचं युनिट जे काय आहे ते कसं असेल मग, न्यूटन अपॉन मीटर. फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट, न्यूटन पर मीटर. ओके, स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट तुम्हाला न्यूटन पर मीटर मध्ये दिला जाईल. ओके, आणि स्प्रिंग फोर्स म्हणतात याला कधी कधी, किंवा रिस्टोरिंग फोर्स पण म्हणतात. दॅट इज ऑल्सो ओके. ओके, हा होता पहिला पॉईंट. नेक्स्ट पॉइंट आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. सिंपल हार्मोनिक मोशन असेल, प्रत्येक सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये हा रूल सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे. ओनली देन मोशन इज कॉल्ड ॲज सिंपल हार्मोनिक, अदरवाइज नॉट. कुठला रूल सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, फोर्स मस्ट बी प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड इट्स डायरेक्शन मस्ट बी अपोजिट टू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ऑलवेज अवे फ्रॉम मीन पोझिशन आणि फोर्स त्याला ऑलवेज अपोजिट. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज अवे फ्रॉम मीन पोझिशन आणि त्याला अपोजिट म्हणजे टुवर्ड्स मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंटला अपोजिट डायरेक्शन पाहिजे फोर्सची, आणि फोर्स हा प्रपोर्शनल पाहिजे डिस्प्लेसमेंटला. ओके, प्रपोर्शनलिटी. फोर्स हा प्रपोर्शनल पाहिजे डिस्प्लेसमेंटला.
जेवढी जास्त डिस्प्लेसमेंट तेवढा जास्त फोर्स आणि डायरेक्शन डिस्प्लेसमेंटला अपोजिट, अशी कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच त्याला SHM म्हणायचं आहे, अदरवाईज नाही. तिथं x² आहे, x³ आहे, √x आहे, चालत नाही, x पाहिजे. √x वगैरे काही चालत नाही, sin x आहे नाही चालत, x पाहिजे. ओके, प्रपोर्शनॅलिटी ही प्रपोर्शनल टू एक्सच पाहिजे आणि डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंटला अपोजिटच पाहिजे, तरच ते ऑसिलेशन सिंपल हार्मोनिक मोशन आहे असं म्हणायचं, अदरवाईज नाही. अदरवाईज ते ऑसिलेशन असू शकेल पण त्याला सिंपल हार्मोनिक म्हणायचं नाही. ओके, नेक्स्ट आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM, म्हणजे डेरिव्हेटिव्ह वाला इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM काय नाही, रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू मायनस kx. फोर्सला लिहायचं मास इंटू ऍक्सलरेशन, पटपट लिहा. ऍक्सलरेशनला लिहायचं सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट, किंवा स्टेप बाय स्टेप पाहिजे असेल बघा तर dv/dt, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, d/dt ॲज इट इज ठेवा. वेलॉसिटीला d2x/dt² करा इज इक्वल टू मायनस kx करा. इम्प्लाइज दॅट, माझी मिस्टेक झाली, तुम्ही करू नका. वेलॉसिटीला काय लिहायचं आहे, dx/dt, रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन. एक्स काय आहे, पोझिशन म्हणा किंवा डिस्प्लेसमेंट म्हणा, फरक पडत नाही, कारण इनिशियल पोझिशन मीन आहे म्हणजे 0 आहे, इनिशियल पोझिशन 0 आहे. तर फायनल पोझिशनला नुसतं पोझिशन म्हटलं तरी चालतंय किंवा डिस्प्लेसमेंट म्हटलं तरी चालतंय, कारण डिस्प्लेसमेंट काय असते, चेंज इन पोझिशन. फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. डिस्प्लेसमेंट ऑलवेज काय असतं, फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन, पण फायनल पोझिशन एक्स आहे, इनिशियल पोझिशन ऑलवेज तुम्ही मीन पोझिशन घेणार आहे 0. म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजेच पोझिशन आता फॉर टाइम बिंग तुम्ही म्हणू शकता, पण जनरली डिस्प्लेसमेंट इज बेसिकली चेंज इन पोझिशन. वेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट नसते म्हणायचं. लोक म्हणतात पण ते चुकीचं आहे, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट नका म्हणा. हां, केव्हा एक्सला डिस्प्लेसमेंट म्हणता येतं, जर इनिशियल पोझिशन 0 असेल तर तेव्हा तुम्ही एक्सला डिस्प्लेसमेंट म्हणा, मग त्या केसमध्ये रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट चालते, शक्यतो रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन. दॅट इज द करेक्ट डेफिनेशन. हां, सो वेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन. d/dt काय होईल, d2/dt² होईल. x ॲज इट म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट मायनस kx. So m into d2x/dt² minus kx is equal to minus kx. हे सगळं पुसतो. या पेजवर मला इक्वेशन लिहायचं आहे पुढचं. You just keep on writing along with me. कधी MCQs मध्ये डायरेक्टली डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM विचारतात. त्या केसमध्ये डायरेक्टली इक्वेशन माहिती असेल तर बरं होईल ना, डिराईव्ह करत बसण्यापेक्षा. आता करतो डिराईव्ह, पण तुम्हाला पाठ झालं तर बरं होईल. m into d2x/dt², हा मायनस kx लेफ्ट साईडला घ्या बाळांनो, प्लस kx इज इक्वल टू 0 सर. हा m बाळांनो डिवाइड करायला लागेल, d2x/dt² डिवाइडिंग लेफ्ट अँड राईट हँड साईड बाय m ला m कॅन्सल झाला सर k/m इंटू x इज इक्वल टू 0 झाला. या k/m ला लोक ω² म्हणतात. आता हा ओमेगा कुठं आहे ते तुम्हाला मी नंतर सांगतो, ते तुम्हाला माहित पण आहे. इट इज SHM ॲज अ प्रोजेक्शन ऑफ UCM. SHM जी काय आहे, सिंपल हार्मोनिक मोशन ऑसिलेशन जे काय आहे ते काय आहे, प्रोजेक्शन आहे. कशाचं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची सावली काय करते, प्रोजेक्शन. शॅडो काय करते, ऑसिलेशन करते. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची शॅडो ऑसिलेशन करते, सिंपल हार्मोनिक ऑसिलेशन करते. सो UCMचं प्रोजेक्शन हे SHM असतं. UCMचं प्रोजेक्शन हे SHM असतं, किंवा SHM इज अ प्रोजेक्शन ऑफ. SHM हे कशाची सावली आहे, कशाचं प्रोजेक्शन आहे, UCMचं. तो ओमेगा आहे, तो नंतर बघू. फॉर टाइम बिंग k/m ला ω² लिहा, x ला ॲज इट इज लिहा, d2x/dt² लिहा. या इक्वेशनला म्हणतात डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. ओके, दॅट्स इट. दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. त्यात हे लिहायचं राहिलं आता, ओमेगा k/m ला काय लिहितोय आपण, ω². पण आपण तो ω² नाही पाठ केला, आपण ओमेगा पाठ केला. ओमेगा इज इक्वल टू √k/m. आठवत असेल, ओमेगा इज इक्वल टू √k/m.
ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के बाय एम लक्षात ठेवा. आणि ॲज पर द नीड ओमेगा स्क्वेअरला रिप्लेस करू आपण. ॲज पर द नीड आपण ओमेगा स्क्वेअर करू, त्याला आपण के बाय एमला रिप्लेस करू. किंवा के बाय एम पाहिजे असेल तर दोन्ही बाजूला स्क्वेअर करा. के बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. के बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. आपल्याला पाठ हे आहे, ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के बाय एम. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के बाय एम. रिप्लाइंग इन चॅट बॉक्स क्लिअर आहे. पहिला पॉईंट झाला का बघा. जो होता दुसरा होता एसएचएम झाला, डिफरन्शियल इक्वेशन झाला, स्मॉल सी क्लिअर अँड रेड सी डब्ल्यू. सगळ्या एसएचएम डिवाइस पण देईल तुम्हाला 1-2-3 दिवसात. चला नेक्स्ट. आता या इक्वेशन वरनं सगळ्यात पहिल्यांदा जे डिराईव्ह होतं ते होतं ऍक्सेलरेशन. कारण d2x/dt² म्हणजे ऍक्सेलरेशन ना रे. सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ पोझिशन म्हणजे ऍक्सेलरेशन. पटकन जे डिराईव्ह होतं ते होतं ऍक्सेलरेशन. सो लेट डायरेक्टली इम्प्लाइज दॅट acceleration plus omega square x is equal to 0 आणि acceleration is equal to minus omega square x. That's it. acceleration derive झालं. स्क्वेअर ब्रॅकेट करा. पटपट लिहित चालू. हे पाठ करायचं आहे. ज्याला ज्याला स्क्वेअर ब्रॅकेट करतोय, जे जे फॉर्म्युले आता लिहितोय ते पाठ असले पाहिजेत. आधी असतील परत एकदा रिवाइज होतील. मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स हा बेसिकली वेक्टर फॉर्म आहे. हा आकडा पाहिजे असेल ओमेगा स्क्वेअर एक्स करा. डिस्प्लेसमेंट ऑलवेज अवे फ्रॉम मीन पोझिशन आहे. राईटला असेल पॉझिटिव्ह घ्या, राईटवर्ड असेल तर पॉझिटिव्ह घ्या, लेफ्टवर्ड असेल तर निगेटिव्ह घ्या. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशासाठी? डायरेक्शन दाखवायसाठी. पॉझिटिव्ह म्हणजे राईटवर्ड डायरेक्शन. ओके. डिस्प्लेसमेंट ऑफ प्लस फाय म्हणजे राईटवर्ड डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ऑफ मायनस फाय म्हणजे लेफ्टवर्ड डिस्प्लेसमेंट. ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह आलं म्हणजे राईटवर्ड असणार, ऍक्सेलरेशन निगेटिव्ह आलं म्हणजे लेफ्टवर्ड असणार. पण हे ऍक्सेलरेशन ऑलवेज अपोजिट ऑफ डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट ही ऑलवेज अवे फ्रॉम मीन आहे. मग ऍक्सेलरेशन ऑलवेज टुवर्ड्स मीन असणार. जसं रिस्टोरिंग फोर्स ऑलवेज टुवर्ड्स मीन पोझिशन आहे. ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स त्याच डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन. सो फोर्स हा ऑलवेज टुवर्ड्स मीन पोझिशन आहे. सो ऍक्सेलरेशन पण ऑलवेज टुवर्ड्स मीन पोझिशन असणार. बरोबर आहे. ऍक्सेलरेशन इज ऑलवेज अपोजिट टू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज अवे फ्रॉम मीन. त्याचा अपोजिट म्हणजे ऑलवेज टुवर्ड्स द मीन. सो ऍक्सेलरेशन इज ऑलवेज टुवर्ड्स द मीन. कॅन यू सी द प्लस सिम्बॉल ऑन द व्हाईट बोर्ड? प्लस सिम्बॉल दिसतोय का तुम्हाला? का पेन्सिल घेतल्यानंतरच दिसते? प्लस सिम्बॉल दिसतो तुम्हाला आता स्क्रीनवर? कारण एक्सप्लेन करायसाठी मी आता ते वापरत होतो. कॅन यू सी द प्लस सिम्बॉल? येस, दिसतोय ना प्लस सिम्बॉल? ओके. मग काय अडचण म्हणजे तुमच्या लक्षात आलं असं मी कुठं पॉईंट करत होतो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही. चलो नेक्स्ट. ऍक्सेलरेशन डिराईव्ह झालं. आता एकदा का ऍक्सेलरेशन डिराईव्ह झालं, ह्या ऍक्सेलरेशनला dv/dt करू शकताय. मग त्या dv/dt ला dx न मल्टिप्लाय करू शकताय. मग त्याला dv/dx × dx/dt करून ते इंटिग्रेशन वगैरे करून तुम्ही फायनली व्हेलॉसिटीचे इक्वेशन मिळवताय. जस्ट कीप ऑन रायटिंग. थर्ड पॉईंट मध्ये पहिल्यांदा ऍक्सेलरेशन परत एकदा लिहा. ओके. त्या ऍक्सेलरेशनला फक्त रिप्लेसमेंट लिहित चला माझ्याबरोबर. त्यानंतर इथे एक छोटीशी रिअरेंजमेंट. dv/dt ॲज इट इज ठेवा. वरती खाली dx न मल्टिप्लाय करा. का dx घेतला? कारण इथं ऑलरेडी x आहे म्हणून dx घेतला. इथे t असतं तर dt घेतला असता किंवा गरज नव्हती, dt ऑलरेडी आहे. पण आता इथं 3 व्हेरिएबल झाले, वेलॉसिटी, टाइम आणि डिस्प्लेसमेंट. तर dx पाहिजे होता, घेतला. तर त्याचा फायदा असा झाला की ह्याला टाइमला इलिमिनेट करता येते आपल्याला. कसं बघा, या dv ला हा dx देऊयात आणि या dt ला वरचा dx देऊयात. dv अजून पण न्यूमरेटर मध्येच आहे, dt अजून पण डिनॉमिनेटर मध्येच आहे. फक्त हे dx एक dx dv ला दिला, एक dx dt ला दिला. सो हा dv/dx ॲज इट इज ठेवा. हा dx/dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन विच इज इक्वल टू वेलॉसिटी. गेला बघा, टाइम व्हेरिएबल गेला. सो v पहिल्यांदा लिहा, dv नंतर लिहा. हा मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स लिहा. हा dx राईटला पाठवा. दोन्ही बाजूला इंटिग्रेशन करा. ओके. एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी 0 असते ते माहिती आहे. मीन पोझिशनला मॅक्सिमम असते ते माहिती आहे. ओके. सो अप्पर लिमिट लोअर लिमिट त्या हिशोबाने डिझाईन करा. एक्स्ट्रीमला 0 घ्या. ओके. कसं करता येईल हे इंटिग्रेशन? जेव्हा x इक्वल टू ॲम्प्लिट्यूड इतक्या पोझिशनला असेल म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन, x इक्वल टू मॅक्सिमम पोझिशन ॲम्प्लिट्यूड, तेव्हा वेलॉसिटी किती असेल बा? 0 असेल.
आणि जेव्हा x इक्वल टू एक्स असेल तेव्हा वेलॉसिटी किती ती आम्हाला पाहिजे नाही, तेव्हा वेलॉसिटी v. हे इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं की काय मिळतंय, सर v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इंटू रूट ऑफ वेलॉसिटी. बरोबर आहे, प्लस मायनस ती कधी कधी राईटवर्ड पण असतात, कधी कधी लेफ्टवर्ड पण असतात. ठीक आहे, ऑलवेज टुवर्ड्स मीन, ऑलवेज अवे फ्रॉम मीन असलं काही नाही. स्पीड म्हणा हवं तर, पण स्पीड म्हटलं की मग प्लस मायनस कधी लिहित नाही आपण स्पीडला. स्पीड हा कायम एक नंबर असतो, तो काय प्लस मायनस कधीच नाही, तो ऑलवेज पॉझिटिव्हच म्हणायचा. प्लस मायनस ओमेगा इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं जे तयार होतं. प्लस मायनस ओमेगा इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर विसरायचं नाही. ओके, याच्यावरनं लिहा मॅक्सिमम स्पीड कधी असतो तो, v इज मॅक्स. मॅक्सिमम स्पीड म्हणजे स्पीड ॲट मीन पोझिशन, स्पीड ॲट एक्स इक्वल टू 0, ब्रॅकेट म्हणजे ॲट, स्पीड ॲट एक्स इक्वल टू 0. एक्स इक्वल टू 0 म्हणजे मीन पोझिशन, मीन पोझिशनला स्पीड मॅक्सिमम मिळणार. किती मिळणार मॅक्सिमम स्पीड मीन पोझिशनला, प्लस मायनस ओमेगा ॲज इट इज अंडर रूट ए स्क्वेअर आला ए, ते प्लस मायनस ए ओमेगा असं डायरेक्टली लिहितो, किंवा ओमेगा इंटू ए किंवा ए इंटू ओमेगा, हा झाला मॅक्सिमम स्पीड. पटपट लिहा. व्ही मिनिमम, मिनिमम स्पीड काढायचं असेल तर एक्स्ट्रीमला असतो तो, म्हणजे पोझिशन कुठली असणार, कॅपिटल ए असणार. प्लस प्लस ए घेऊ शकता, मायनस ए घेऊ शकता, चालतं, काय अडचण नाही. प्लस मायनस ओमेगा वेलॉसिटी ॲट, म्हटलं तर ॲटवाला सिम्बॉल लिहा म्हणजे कन्फ्यूज नाही होत. मिनिमम स्पीड केव्हा असतो, मिनिमम स्पीड म्हणजे दॅट स्पीड विच इज ॲट दी एक्स्ट्रीम पोझिशन. स्पीड ॲट एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ए. काय आहे स्पीडचा फॉर्म्युला, प्लस मायनस ओमेगा इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्स काय प्लस ऑर मायनस ए, त्याचा स्क्वेअर तो ऑलवेजच ए स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0. सो मिनिमम वेलॉसिटी किती होणार, 0. कुठं होणार, एक्स्ट्रीमला होणार, कुठं होणार, एक्स्ट्रीमला होणार. ओके, ठीक आहे. सो आता मी पटकन जर इथं सगळा असा चार्ट तयार करायचं ठरवलं तर चालेल का, चेक करा. कुठल्या पॉईंटला काय काय वेलॉसिटीज आहेत बघा. ही तुमची मीन पोझिशन, ही तुमची एक्स्ट्रीम पोझिशन, लेफ्ट एक्स्ट्रीम वाली, ही तुमची राईट एक्स्ट्रीम वाली पोझिशन. पटपट पटपट डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यू लिहा. 0, इथं मायनस ए असेल, इथं प्लस ए असेल. एक्सलरेशनचा फॉर्म्युला काय, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आहे ना, सो एक्सच्या ऐवजी इथं मायनस आहे म्हणजे इथं प्लस आहे. एक्सलरेशनचा फॉर्म्युला काय, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, पण एक्स ऑलरेडी मायनस ए आहे म्हणजे मायनस ऑफ मायनस ओमेगा स्क्वेअर ए. किंवा हवं तर वाटलं तर फॉर्म्युला लिहून दाखवतो, किंवा पहिल्यांदा चार्ट तयार करा आणि मग लिहूया. एक्सलरेशनच्या व्हॅल्यूज इथे किती येतं, ते ओमेगा स्क्वेअर ए येतं, इथं 0 येतं आणि इथं मायनस ओमेगा स्क्वेअर ए. ओके, वेलॉसिटी जर पाहिजे असेल तर एक्स्ट्रीमला 0 असते, मीनला ए ओमेगा, मग ती पॉझिटिव्ह पण असेल किंवा निगेटिव्ह, कारण तो राईटला पण जाऊ शकतोय किंवा लेफ्टला पण जाऊ शकतोय. आणि एक्स्ट्रीमला परत 0 असतं, एक्स्ट्रीमला परत 0 असतं. आता ही ॲक्सलरेशनची एक केस फक्त मी तुम्हाला करून दाखवतो. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला असतोय मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. एक्स वरती डिपेंडंट आहे ॲक्सलरेशन. सो एक्स इथे किती आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे, मायनस आहे. सो हा मायनस ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज आणि एक्सच्या ऐवजी परत मायनस आहे. मग तुम्ही म्हणाल की सर मायनस मायनस प्लस झालं, मायनस मायनस प्लस झालं, मग उत्तर येतं प्लस ओमेगा स्क्वेअर ए. मायनस मायनस प्लस झाला, प्लस ओमेगा स्क्वेअर ए. इथं तो मायनस होईल कारण इथं एची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, सॉरी इथं एक्सची व्हॅल्यू प्लस आहे. एक्स इथं प्लस ए टाकला की मायनस ॲज इट इज शिल्लक आहे. अप टू दिस रिप्लाय मी टीचर बॉक्स क्लिअर अँड रिटर्न. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सलरेशन आणि एफ इज इक्वल टू मायनस एक्स. इथंपर्यंत सगळं डिवाइस झालं का, चेक करा फास्ट. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सलरेशन आणि एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. एक्सलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, वेलॉसिटी प्लस मायनस ओमेगा इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. वेलॉसिटी काय, प्लस मायनस ओमेगा इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर, बोला बघा मग पटपट पटपट. तिचं टाईम किती झाला आहे, नेक्स्ट लेक्चर 2ला आहे ना. ओके, इट्स 1:50 ना. ऑल राईट, फाईन. सो
टेक अ 10-minute ब्रेक बिकॉज देर इज अ लेक्चर ॲट 2 PM. ओके, 2 वाजता आणखीन एक लेक्चर आहे. उद्या मी परत लेक्चर घेणारच आहे. त्या लेक्चरला मी ऑसिलेशन कंटिन्यू करतो. ओके, सो इन दिस लेक्चर गाइज वी विल स्टॉप ॲट दिस पॉइंट. रिमेनिंग थिंग्स वी विल सी इन दी नेक्स्ट लेक्चर. टेक अ 10-minute ब्रेक अँड जॉइन द नेक्स्ट लेक्चर. ओके, चलो बाय. येस, चालेल. ओके, उद्या पण लेक्चरला प्रेझेंट राहा. आजचे सगळेजण उद्या लेक्चरला प्रेझेंट राहतील. ऑसिलेशन कंटिन्यू होणार आहे. ऑसिलेशन चॅप्टर पाहिजे तुमच्याकडनं आलेला आहे, तुम्ही करतोय. ओके, चलो. येस.